छत्रपती शाहू स्टेडियमवर KSS साखळी फुटबॉल स्पर्धेचे सामने सुरू आहेत. चौथ्या फेरीतील सायंकाळच्या सत्रात सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात दोन्ही गोलक्षेत्रात चेंडू फिरता राहिला. मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात निरंजन कामते, अभिषेक सिंग, ओंकार जाधव, आकाश काटे आणि यासिन नदाफ या सम्राटनगर स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी चढाया केल्या. दिलबहार तालीम मंडळाच्या रोहन दाभोळकर, सतेज साळुंखे, प्रीतम भोसले, सुशांत अत्तिगरे, सुयोग बागवान यांनीही खोलवर चढाया केल्या. मात्र त्यांना गोल नोंदवता आला नाही. समन्वयाअभावी दोन्ही संघातील पुढील फळीतील खेळाडूंना गोल करण्यात अपयश आलं. सम्राटनगर स्पोर्ट्सच्या लवप्रीत सिंग आणि दिलबहारच्या लेक्सा मोंडाला विनोद जॉन्सन या खेळाडूंनी मैदानात अखिलाडू वृत्ती दाखवल्यानं पंचांनी या तिघांना येलो कार्ड देऊन समज दिली. संपूर्ण वेळेत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. दुपारच्या सत्रात वेताळमाळ तालीम मंडळ आणि BGM स्पोर्ट्स यांच्यात लढत झाली. वेताळमाळच्या संघानं हा सामना 3-0 अशा गोल फरकानं एकतर्फी जिंकला. 22 ते 27 जानेवारीपर्यंत सामन्यांना सुट्टी राहणार असून 28 जानेवारीपासून नियोजित वेळापत्रकानुसार सामने होणार आहेत.